सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. मी सिद्धी वैभव घाग, रेकी ग्रँड मास्टर. मी हे रेकीचे क्लास जे आपण 5 दिवस फ्री शिकतो, ते मला खूप आवडतंय की हे शिक्षण जे मी शिकले ते समोरच्यापर्यंत पण पोहोचावं आणि त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा व्हावा रेकीचा. म्हणून साठी मी हा संकल्प केला आहे की मी रेकीचा फ्री वेबिनार घेणार आहे. बरोबर. तर सगळ्यांनी मनापासून आणि लक्षपूर्वक जे काही सांगणार आहे, जे चांगलं आहे ते व्यवस्थित तुमच्याकडे साठवून ठेवा. जे वाईट आहे ते दुर्लक्ष करा. बरोबर. रेकीच्या क्लासमध्ये वाईट तर काही सांगण्यात येत नाही, पण ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज वगैरे तुम्हाला करायला सांगणार आहे त्या जर तुम्ही केलात तर तुम्हाला अरे तुम्हाला कुठे फिरायला, तुम्हाला खायचं वेळ असतं आधी पिक्चर बघायला चल म्हणत होतं, जायचे का? काय पिक्चर घरी पण बघायचं मला नाही ते पिक्चर मध्ये कोणाचा माईक चालू आहे? माहिती तुला खूप खाण्याची सवय प्लीज पडली माईक म्यूट करा आणि पहिले तर कॅमेरे चालू करा. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी कॅमेरे चालू करा. एक विनंती आहे. मी कॅमेरे चालू करायला का सांगते, तर एक ऊर्जा असते. बरोबर. एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते जी आपल्या सगळ्यांमध्ये असते. जी माझ्यामध्ये आहे ती तुमच्याकडे पास आउट होणार आहे आणि जी तुमच्याकडची पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती मला मिळणार आहे. बरोबर की नाही? आता कॅमेरा बंद ठेवून जर मी बोलायला लागली तुमच्या सोबत तर कुणाला तरी आवडेल का? कोण राहील का इथे बसून? सगळेजण लेफ्ट करतील की नाही? लिव्ह करतील मीटिंग सगळेजण. बरोबर. मग त्यामुळे ज्यांना पण पॉसिबल आहे, जे कामामध्ये आहेत त्यांचं तर आपण नाहीच बोलू शकत, कारण ते ऑफिसमध्ये आहेत, कोणतरी बॉस असतो, हेड असतो, त्यामुळे ते कॅमेरे चालू करू शकत नाही. पण जे घरी आहेत ते अगदीच कॅमेरे चालू करू शकतात. बरोबर. आणि आपल्याला ह्या पॉझिटिव्ह ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणून एकदम छान बसून व्यवस्थित बसून आपल्याला व्यवस्थित सेशन अटेंड करायचंय. कोणी झोपून, मग मरगळ आली आहे, मग 4 वाजलेत, आमचा झोपायचा टायमिंग आहे, मग असं नका करू. जर तुम्हाला छान रिझल्ट हवेत, ही रेकी म्हणजे काय हे व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही व्यवस्थित पॉझिटिव्हली बसाल. व्यवस्थित एखादं काम जसं आपण सकारात्मकतेने करतो आणि ती ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह मिळते, तसंच इथे आहे. बरोबर. तर आपण आपल्या सेशनला चालू करूया. Divine Citizen Light has started. ते झाले का ग? लय वेळ आहे? किती वेळ आहे? माईक माईक माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. थँक्यू मॅडम, थँक्यू. माईक म्यूट करा. ज्यांचा पण माईक चालू आहे त्यांनी माईक म्यूट करा प्लीज. आपण स्वामी समर्थांना नमस्कार करून त्यांची प्रार्थना करून आपण या रेकी सेशनला सुरुवात करणार आहोत. बरोबर. ही स्वामी समर्थांची प्रार्थना दिसते सगळ्यांना? हो. कोणीतरी वाचून दाखवा बरं. हे समर्थ, ही माझा परत 8 आठव ना पटपट. हे बोला, समर्थ, माझ्या जीवनाचा चालक, मालक, पालक तूच आहेस. ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत वा संकट येऊ दे, आता आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान तिथे समस्याच नाही, आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःच एक उत्तर आहे. तू स्वतः समाधान आहेस, तूच आनंद आहेस. हे परम चैतन्य, असेच आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. व्हेरी गुड मॅडम. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. कोणी वाचली ही प्रार्थना? रेवती पवार. ओके, धन्यवाद मॅडम. तुमचा व्हिडिओ चालू आहे का? 1 मिनिट हा मॅडम. हेअर डाय केल्यामुळे थोडस मला स्क्रीन वरती यायला नको वाटलं. ओके ओके ओके. जर काही प्रॉब्लेम असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर ऍज पॉसिबल तर चालू ठेवा व्हिडिओ. किती हो, छान मॅडम. काय वाटलं प्रार्थना वाचून?
खूप सुंदर, खूप सकारात्मक वाटलं मॅडम. वाटलं ना? खूप तसंच छान सगळ्यांना आपल्याला वाटणार आहे. हा भगवंत जो पण ज्याचे इष्टदेव आहेत ते प्रत्येक जण आपल्या पाठीशी असतात. बरोबर की नाही? हो कोणी असू दे, मग तो विष्णुदेव असू देत आपले, लक्ष्मी माता असू दे आपले गणेशजी असू दे, जे पण आहेत, ज्यांना ज्यांना प्रत्येकाला वेगवेगळे देव आवडतात. बरोबर की नाही? बरोबर. आता आपण त्याचं विचारलं. चला आपण एक विचारूया. शरीव मॅडम, तुम्हाला कोणते देव अट्रॅक्ट, तुम्ही कोणत्या देवाला पूजणं जास्त हे करता, आवडतं तुम्हाला? शरीव मॅडम, माईक माईक अनम्यूट करा. हॅलो. आम्ही स्वामी समर्थ करतो. स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थांचं खूप करते. स्वामी ओके समर्थ मॅडम. ओके. मंदिरात. सीमा मॅडम, तुम्ही? स्वामींचं करतेच, पण महाकालीची पूजा म्हणजे मी साधक आहे त्यांची, महाकाली. महाकाली. ओके. विद्या मॅडम, तुम्ही? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. व्हेरी गुड. पूजा मॅडम, तुम्ही? स्वामी समर्थ आणि गोंदवलेकर महाराज. ओके. गोरखनाथ आयफोन. रेवती मॅडम का? तुम्ही तुमचं नाव रिनेम करा. हो रे. नाही मला सेटिंग जमेना मॅडम ते नाव ओके, rename. नंतर. ओके ओके, मी करते. ठीक हा. आहे. तुम्ही कोणते आता? स्वामी समर्थच? स्वामी समर्थांचीच मी पण भक्त आहे. ओके मॅडम. सॅमसंग SMG9. बघा, हे असं नाव तुमच्या नावामध्ये किती जादू आहे माहितीये का आपल्याला? आपल्या नावाने कधी पण कुठल्या पण वेबिनारला, सेशनला अटेंड व्हायचं असतं. कोण आहे सॅमसंग? प्लीज कॅमेरा चालू करा. मी बघितलंय मगाशी कोणीतरी लेडीज आहेत, घरीच आहात तुम्ही. थँक्यू मॅडम. बोला बोला, मी बोलायला सांगितलं. कोणत्या देव तुम्हाला आवडतात? पूजा करायला कोणते देव आवडतात? माईक अनम्यूट करा. हा. बोला. स्वामी समर्थ आणि शिवजी. शिवजी. व्हेरी गुड. महादेव. शर्युत कोण आहेत? गोलावणकर. बरोबर ना? मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय म्हणून मी सगळ्यांना विचारतेय की कोणते देव आवडतात तुम्हाला? चला, एवढ्या जणांनी आपल्याला आन्सर केलेला आहे. तर या प्रत्येक देवांचं काय काम आहे हो? आता मला महादेव आवडतात, मग याचा अर्थ असा आहे का की स्वामी समर्थांचं माझ्यावर लक्ष नाहीये, असं आहे? किंवा मला श्रीकृष्ण आवडतात तर विष्णू आणि कृष्ण तर सेमच आहेत, तर आता मला कृष्ण आवडतात तर महादेवांचं माझ्याकडे लक्ष नाही, असं नाही. बघा, सगळे देव, 33 कोटी जे देव आपण बोलतो की गोमातेच्या पोटामध्ये असतात, बरोबर ना? की सगळे देव हे एकच असतात, पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्याला तशी आवड असते, जसे अनुभव असतात तसं प्रत्येक देवाचं उपासना करत असतं, आपण करत असतो, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे रेकीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडत्या देवांची आशीर्वाद मिळत असतो. रेकी हे काय? आता बघा, ज्यांना कृष्ण आवडतात ते समोर पाहिलेत का कोणी कृष्णाने येऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे का? नाही, बरोबर. मला महादेव आवडतात, मला महादेव दिसले आहेत का समोर येऊन? तर नाही. काय असते? ऊर्जा असते. ती काय असते? पॉझिटिव्हिटी असते. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की रेकी म्हणजे नेमकं काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न करते. ते तुम्ही समजून घ्या की प्रत्येक देव जो आपल्यावरती, ज्या देवाची छत्रछाया असते, ह्या युनिवर्स, या ब्रह्मांडाची जी छत्रछाया असते आपल्यावरती, ती ऊर्जा आपल्याला प्रत्येक वेळी देव देत असतो, त्यालाच रेकी. सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, हे युनिवर्स, या युनिवर्स मध्ये आपण प्रत्येक जण आपल्या इच्छेप्रमाणे ज्या देवाची साधना, उपासना करतो, तो प्रत्येक देव आपल्याला त्याचा आशीर्वाद रूपी ही पॉझिटिव्हिटी देत असतो, ही ऊर्जा देत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहे आपल्या सोबत, ही आपल्याला काय करून देत असतो? जाणीव करून देत असतो. आणि ह्याच जाणीवेने आपल्याला ती देवाने अगदी जन्मापासूनच दिलेली आहे ही जाणीव, आणि ही आशीर्वाद रूपी ही पॉझिटिव्हिटी आपल्याला जन्मापासूनच देवाने दिलेली आहे, पण कुठेतरी आपण ती वंचित राहिलो आहे त्याच्यापासून.
आपल्याला जाणून घ्यायचंय की ती कशी आपल्याकडे येणार आहे आणि कशा प्रकारे काम करणार आहे. तर पहिलं तर जाणून घ्या तुम्ही की रेकी म्हणजे काय असतं. सांगितलं मी तुम्हाला. आता हा बघा, हा प्रकाश दिसतोय का सगळ्यांना? बरोबर, त्या इमेज मध्ये आपल्याला प्रकाश दिसतोय. तर रेचा अर्थ काय आहे? ब्रह्मांडीय. आणि कीचा अर्थ काय आहे? ऊर्जा. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, प्राण ऊर्जा, जीवन ऊर्जा असं वेगवेगळ्या नावांनी रेकीला संबोधले जातं. बरोबर. तर इथपर्यंत तर सगळ्यांना कळले की रेकी या शब्दाचा अर्थ काय आहे. बरोबर. तर रेकी ही ऊर्जा आहे जी आपल्याला भगवंताने जन्मजात दिलेली आहे. तर आता जन्मजात कशी दिलेली आहे? तर बघा, आपण ज्या वेळेला लहान असतो, बरोबर, आपण एकदम निरागस बाळ असतो. आपल्याला जवळजवळ 2 म्हणजे तसं म्हणायला गेलं तर 2.5-3 वर्षापर्यंत आपल्याला काहीच कळत नसतं. बरोबर की नाही? म्हणजे आपण संसार जो आपण म्हणतो भौतिक दृष्ट्या जे काही आपले जे असतात जबाबदाऱ्या वगैरे सगळं जे काही घ्या ते आपल्याला कळत असतं का एकदा आपण लहान बाळ असतो त्यावेळेला? तर नाही. तर त्यांच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते लहान बाळामध्ये ती एक काय असते? सात्विक ऊर्जा असते. बरोबर. आपल्याला बघा, लहान बाळाशी 2 मिनिटं जरी खेळलं आपण तर आपल्याला काय वाटतं? एकदम एनर्जेटिक वाटतं. पॉझिटिव्हिटी येते, एक आपल्या आतमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते लहान बाळाबरोबर खेळल्यामुळे. आता ही आपल्याला देवाने भगवंताने कशी ही ऊर्जा आपल्यामध्ये हे केलेली आहे ती बघा. कधीही आपल्याला काही कापतं, बरोबर, आपण लेडीज आहोत सगळ्याजणी इथे, ते जेंट्स कोणीच दिसत नाहीये मला. आपल्याला कधी लागतं, कापतं, आपण पडतो, झडतो, बरोबर. आपले पहिल्यांदा काय रिएक्शन असते त्या गोष्टीवर? माईक अनम्यूट करून बोला, कारण आपला संवाद होणार आहे तर जास्त कळणार आहे आपल्याला. आई ग. आई ग रिएक्शन असतं, मान्य. पण आपण आता समजा हात कापलाय तर आपण काय करतो? पहिलं दाबून करते. बरोबर. आपल्याला ढोपराला लागलंय, आपले काय जातं? पहिले हात जातात. म्हणजे तुम्ही हात. ऑब्झर्व केलाय, लहानपणापासून आपण ऑब्झर्वेशन केलं आहे की आपल्याला काही होऊ दे, लागू दे, अक्षरशः छातीमध्ये दुखण्यापासून असू दे, पोटामध्ये पोटदुखी असू दे, काही असू दे, आपलं जेव्हा पेन करतं आपलं स्टमक त्यावेळेला पण आपण आई ग असा पोटावरती हात जातो आपला. बरोबर. म्हणजे ही ऊर्जा आपल्या हातांद्वारे प्रवाहित होत असते, पण ते आपल्याला अजूनपर्यंत माहिती नव्हतं म्हणून आपण त्यापासून वंचित होतो. आता ही रेकी एकदा का कळल्यानंतर आपल्याला ती ऊर्जा आपण कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आणणार आहोत आणि आपले शारीरिक लेवलचे बोला, मानसिक प्रकारचे बोला, जे पण काही इश्यू आहेत, आर्थिक लेवलचे म्हणा, ते सगळे इश्यू आपण रेकीद्वारे हील करणार आहोत. बरोबर. या रेकीद्वारे आपण असा कोणताच विषय नाही की आपण रेकीने हील करू शकत नाही आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये ते घेऊन येऊ शकत नाही. असं काहीच नाहीये. ज्यांचा आपल्या देवावरती विश्वास असतो, बरोबर, त्या लोकांना माहिती आहे की देव ही गोष्ट मला देणारच आहे. आणि इथे तेच लोक असणार बघा ज्यांना अध्यात्माची थोडीफार आवड आहे किंवा ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे. सगळ्यांनी माईक म्यूट करा आणि ज्या वेळेला बोलेन त्यावेळेला चालू करा प्लीज. तर भगवंताने आपल्याला ही दिलेली एक प्रकारची जादुई देणगी आहे आणि याच्यातून आपण आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता कोणी आरोग्याच्या दृष्टीने इथे जॉईन झालं असेल, बरोबर, मला शारीरिक समस्या सारख्या वारंवार चालू आहेत म्हणून जॉईन झालं असेल. कोणी मेंटल मानसिक स्वास्थ्य कोणाचं असंतुलित असेल म्हणून जॉईन झालं असेल, किंवा कोणाला तणाव असेल तो दूर करायचा असेल, कोणाला आपल्या आयुष्यामध्ये अजून प्रगत व्हायचं असेल, प्रगती करायची असेल, बरोबर, कोणाला आपल्या आर्थिक समस्यांचं यातून काय समाधान मिळतंय का
हे पाहायचं असेल, बरोबर की नाही? सगळेच जण या कोणत्या ना कोणत्या उद्देशाने ते जॉईन झालेलो आहोत की नाही? बरोबर, इथपर्यंत तर बरोबर आहे. तर आता ही रेकी म्हणजे काय हे आपल्याला कळलेलं आहे. की रेकी आपल्या ह्या सगळ्या समस्यांवर एका जादूप्रमाणे काम करणार आहे. जादूप्रमाणे. खरंच खूप मिरॅकल होतात ज्या वेळेला आपण रेकीला 100% आपल्या पूर्ण बॉडी ऑरा, आभामंडल, ऑरा म्हणजे आभामंडल, आपल्या तनामनामध्ये आणि आपल्या आभामंडलमध्ये पूर्णपणे ग्रहण करतो. 100% त्याच्यावरती आपण ज्या वेळेला आपला 1% पण असा बिलीव हे नाही होत, म्हणजे अरे असं असेल का, हे खरंच असेल का, हे विचार ज्या वेळेला आपल्या डोक्यातून पूर्णपणे निघून जातात, त्यावेळेला चमत्काराप्रमाणे रेकी आपल्यासाठी काम करायला सुरुवात करते. बरोबर. तर आता हे चमत्कार आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहण्यासाठी आपण तेवढे कॅपेबल आहोत का? बरोबर. हे आपल्याला स्वतःला आधी स्वतःचं आत्मशुद्धीकरण करायला पाहिजे. ही रेकी मी माझ्या जीवनामध्ये आणण्यासाठी मी तेवढी कॅपेबल आहे का? मी हिला धारण करू शकतो का? ही उद्या रेकी माझ्यामध्ये आल्यानंतर मी 100% रेकी सोबत प्रामाणिक राहू शकतो का? हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि त्यासाठीच आपल्याला आत्मशुद्धीकरणाची गरज लागते. तर आता आत्मशुद्धीकरण म्हणजे काय असतं थोडक्यात? तर बघा, आपण शेवटी माणूस आहोत, बरोबर. आपल्याला राग, लोभ, मोह, मद मत्सर सगळं आपल्यामध्ये असतं, बरोबर. तर यासाठी आपण हे थोड्या थोड्या प्रमाणात, सगळं एकदमच नाही जाणार आहे आपलं. रेकी हिलिंग करून करून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे आपल्यापासून दूर होत जाणार आहे. आणि रेकी हा शिकण्याचा विषय नाही, तर तो जगण्याचा विषय आहे. जेव्हा तुम्ही दीक्षा घेता आणि जेव्हा तुमच्यामध्ये ही ऊर्जा प्रवाहित होते, ही ऊर्जा काम करायला सुरुवात करते, त्या दिवसापासून तुम्हाला रेकीवर 100% विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यातल्या अडचणींसाठी त्याचा उपयोग करायचा असतो. आणि त्यातूनच आपल्याला कळतं की ही रेकी माझ्यासाठी काम करते की नाही करते. यामधूनच आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात, बरोबर. एखाद्या मंदिरामध्ये आपण जातो, खूप दुःख घेऊन जातो, बरोबर. ही एवढी मोठी भली लिस्ट, देवा माझ्या बरोबरच का असं सगळं होतंय, बरोबर. सगळं काही आपलं रडगाणं आहे. काही जण रडगाणं गातात, काही जण ग्रॅटिट्यूड, काही जण असे पण असतील की देवाला धन्यवाद करायला जातात. तर त्या लोकांचं तर मी खूपच कौतुक करते. हे जे जीवन दिलंय आपल्याला परमेश्वराने, त्यासाठी धन्यवाद करतात. जे काही त्यांच्याकडे आहे परमेश्वराने दिलंय त्यासाठी धन्यवाद करतात. त्या लोकांचं तर खूप खूप कौतुकच आहे. पण जे पण लोक आपल्या अडीअडचणी घेऊन जातात, तर आता आपण देवाकडेच जाणार ना, अजून कोणाकडे जाणार? देवच असा एक आहे की ज्याला आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या सांगू शकतो, बरोबर. आणि त्यावेळेला 2 सेकंद 2 मिनिटं ज्या वेळेला आपण देवासोबत बोलतो, कसं फील होतं सगळ्यांना? काय वाटतं? पॉझिटिव्ह वाटतं ना एकदम, खूप एनर्जेटिक पॉझिटिव्ह. वाटतं. हो, एनर्जेटिक वाटतं की नाही? आणि आता जर तुम्हाला झोप येत असेल तर हात रब करायचे आणि चेहऱ्यावरती मस्तपैकी पॉझिटिव्ह ऊर्जा घ्यायची. कारण सगळे तर मला फ्रेशच दिसतायत, पण काही जण असे असतील त्यांना समजा वाटत असेल दुपारची वेळ आहे तर झोपण्याची सवय असेल, तर त्यांनी एनर्जी फील करा, आपले हात रब करा, चेहऱ्यावरती ऊर्जा घ्या आणि फ्रेश व्हा, बरोबर. त्यामुळे आपल्याला अजून छान कळणार आहे काय विषय चाललेला आहे. तर आता देवा म्हणजे देवळामध्ये गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह का बरं वाटतं? एक तर साऊंड हिलिंग असते, घंटानाद होतो तिथे, बरोबर. ते साऊंड हिलिंगने आपल्याला प्रसन्न वाटतं. एक तर मंदिराच्या कळसामधून जी युनिव्हर्स पॉझिटिव्हिटी देत असतो ती आपण ग्रहण करत असतो, बरोबर. ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं जरी आपण देवळामध्ये बसलो तरी पण आपल्याला खूप छान वाटतं. मग ते देऊळ कोणाचंही असो, गणपती बाप्पांचं असो, अगदी देवी माता लक्ष्मीचं असो, माता महाकालीचं असो, महादेवांचं असो, कोणाचंही असो, स्वामी समर्थांचा मठ असो, बरोबर. कुठेही आपण गेलो तरी आपण ती पॉझिटिव्हिटी भरभरून आपल्यामध्ये घेतो.
त्याचप्रमाणे ही रेकी आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपले वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास मदत करणार आहे. बरोबर. तर आता आपण जाणून घेऊयात ही रेकी आली कुठून आणि कोणी आणली. हा, तो आपण रेकीचा इतिहास घेऊया आणि आपण आपल्या आत्मशुद्धीकरणाकडे येऊया. बरोबर. हे बघा, स्लाइड दिसते तुम्हाला, हिस्ट्री ऑफ रेकी. कोणीतरी माईक अनम्यूट करून बोला. रेकी ऊर्जा उपचारांचा एक प्रकार 1920च्या दशकाच्या सुरुवातीला जपानमध्ये मिकाओ उसुई यांनी स्थापित केला. कुरामा पर्वतावर ध्यान करताना आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर उसुई रेकी हो विकसित केली. ही सार्वत्रिक जीवन ऊर्जेचा वापर करणारी उपचार पद्धत होती. त्यांचे विद्यार्थी चुजिरो रोयाशी यांनी या प्रथेला औपचारिक स्वरूप दिले आणि क्लिनिकची स्थापना केली. जपानी अमेरिकन हवायो ताकाता यांनी 1930च्या दशकात रेकी पश्चिमेकडे आणली. जिथे तिने त्याची प्रथा शिकवली आणि पसरवली. तेव्हापासून रेकी विश्रांती, ताण कमी करणे आणि उपचारांसाठी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त समग्र थेरपी मध्ये विकसित झाली आहे. बरोबर. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. वेलकम. आता ही रेकी, आता हे आपले जे डॉक्टर मिकाऊ उसुई आहेत, बरोबर, यांना बायबल शिकवत होते. ते जपानमध्ये बायबलचं प्रशिक्षण, प्रोफेसर होते, ते बायबलचे लेक्चर देत होते. त्यावेळेला एका मुलाने त्यांना प्रश्न केला की जसे येशू ख्रिस्त हातांचा वापर करून उपचार करत होते, तसं आपण का नाही करू शकत, किंवा तुम्ही करू शकता का, असा त्या डॉक्टर मिकाऊ उसुई यांना प्रश्न केला. त्यावेळेला त्यांना त्याचा आन्सर तिथे देता आलं नाही. आणि त्यानंतर ते म्हणाले की मी हा प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही, तर मी काय म्हणून प्रोफेसरचं शिक्षण शिकवू, मला या प्रश्नाचं उत्तर का नाही आलं. आणि त्यानंतर त्यांनी प्रोफेसर पदवीचा त्याग केला आणि ते ह्या प्रश्नाच्या आत 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 जात गेले. म्हणजे ते शोध लावत गेले की कसं काय आहे आणि काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. त्यासाठी ते भारतात आले, त्यांनी संस्कृत शिकले, अशा बऱ्याच भाषा ते शिकले. त्याच्यानंतर भारताच्याच आपल्या पुस्तकांमधून त्यांना हे कळलं, अश्विनी स्पर्श हे आपल्या वेदांमध्येच लिहिलेलं आहे. बरोबर. पण त्यांना पूर्ण माहिती नाही मिळाली. मग ते गेले परत त्यांच्या जपान शहरामध्ये आणि त्यांनी क्योटो शहरामध्ये त्यांनी कुरियामा पर्वतावर 21 दिवस तपश्चर्येला बसायचं ठरवलं. आणि त्या तपश्चर्येमध्ये त्यांनी 21 दगड घेतले होते हातामध्ये, म्हणजे त्यांच्या जवळ बाळगले होते. आणि जसा जसा एक दिवस जात होता तसा तसा एक एक दिवस कमी करत होते. ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांचं साधना चालत असायची. पण 21 दिवस निर्जळी आणि काही न खाता पिता असा त्यांचा ही साधना होती ती. आणि त्याच्यानंतर 20वा दिवस जरी झाला तरी पण काहीही त्यांना प्राप्त झालं नव्हतं. की त्यांना जसं वाटत होतं की मला या साधनेमधून असं काहीतरी मिळायला पाहिजे की त्याने ह्या विद्येचा म्हणजे उगम होईल. त्यांनी वाचन वगैरे बरंच काही केलं होतं. आणि त्यानंतर ज्या वेळेला 21व्या दिवशी ते जेव्हा उठणार होते, तपस्या त्यांची पूर्ण होत होती, त्यावेळेला एकदम प्रकाशाचा झोत त्यांच्या पूर्ण सहस्रार चक्रावरतून त्यांच्या पूर्ण शरीरावर आदळला गेला. व्हाईट प्रकाशाचा झोत पूर्ण प्रकाशाने भरलेला. आणि 2 मिनिटं आपल्याला काही समजत नाही. एखाद्या वेळी अचानक अशी घटना घडते आपल्या बाबतीत, पण आपल्याला काही समजत नाही. त्यावेळेला ते असे निश्चित पडले
2 मिनिटांनी परत त्यांना जाग आली आणि त्यावेळेला ते एकदम ऊर्जेने भरलेले होते. म्हणजे 21 दिवस साधना केल्यानंतर जे पण आपल्याला वाटतं, आपण अशक्त फील करतो, तसं त्यांना काहीच वाटत नव्हतं. ते व्यवस्थित उठले आणि ते पर्वताच्या खाली यायला सुरू केलं त्यांनी. त्यावेळेला काय झालं, त्यांना ठेच लागली. ठेच लागल्याबरोबर अंगठ्यामधून रक्तप्रवाह चालू झाला. रक्तप्रवाह चालू झाल्याबरोबर त्यांनी हातांनी अंगठा पकडला आणि तत्क्षणी लगेचच रक्त थांबलं. बरोबर. हा त्यांना पहिला चमत्कार तिथे त्यांना जाणवून आला, दिसला त्यांना. नंतर ते खाली आले पर्वताच्या. त्या गृहस्थांना माहिती होतं की हे योगी बसले आहेत वरती तपश्चर्येला, डॉक्टर मिकाऊ सुई. आणि ते तपश्चर्येला बसले आहेत आणि आता त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली आहे. त्यांना जेवायचं होतं, ते तिथे जेवणार होते तर ते बोलले मला जेवायला द्या म्हणून. तर ते काय बोलले गृहस्थ की तुम्ही 21 दिवस तपश्चर्येनंतर पूर्ण जेवण करू नका, थोडंफार हलकं जेवण घ्या, आहार. तर ते बोलले नाही मी पूर्ण जेवण जेवणार. त्यांना जेवढं हवं होतं ते जेवले आणि तरीही सुद्धा त्यांना काहीच विपरीत परिणाम झाला नाही त्यांच्यावर. जसं आपण 9 दिवसाच्या नवरात्रीच्या उपवासानंतर एकदम आपण काही खात नाही, हलकं अन्न घेतो की थोडासाच जो काही भात डाळ असेल आपण खातो, बरोबर. पण त्यांनी तसं न करता ते पूर्णपणे जेवले. त्यानंतर त्याच ज्यांनी त्यांना जेवण दिलं त्यांचीच मुलगी दातदुखीने खूप ग्रस्त होती. तिचा दात सुजला होता, दाढ पूर्ण दुखत होती. त्यावेळेला त्यांनी त्यांची आज्ञा घेऊन त्या मुलीला मी बघू का काय होतंय तिला असं बोलून ज्या वेळेला तिच्या दाढीला गालाला स्पर्श केला त्यावेळेला तिच्या गालाची सूज पूर्णपणे उतरली. सूज तर उतरलीच आणि तिची दाढ पण बंद झाली दुखायची. बरोबर. हे 3 चमत्कार झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण गरीब जनतेला, म्हणजे जे भीक मागून त्यांचा उदरनिर्वाह करायचे अशा जनतेला आपण नीट करूया. बरोबर. आणि त्यांच्याकडून काहीही न घेता त्यांनी केलं तसं. त्यांनी केलं. ती लोक कालांतराने परत येऊ लागली त्यांच्याकडे आणि म्हणायला लागले की तुम्ही आम्हाला ही जे बरं केलंय ते कशासाठी? आमचं जे भीक मागून जे आम्ही आमचा उदरनिर्वाह करत होतो तेच आमच्यासाठी योग्य आहे. आम्हाला हे नको आहे, आम्हाला काम नको आहे. मग त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ सुई यांनी त्यांची काही 5 प्रिन्सिपल सांगितली की आपण उद्याच्या सेशन मध्ये बघूयात. बरोबर. आज आपण आता मी तुम्हाला फक्त हिस्ट्री सांगते आणि त्याच्यानंतर ते 5 प्रिन्सिपल त्यांनी लक्षात ठेवायचे असं सांगितलं की समोरच्याला की रेकी दिल्या किंवा मागितल्याशिवाय कोणालाही देऊ नये. त्यातला हा एक नियम आहे. आणि रेकी साधक झाल्यानंतर आता तुम्ही पण इथून पुढे ज्यांना पण सपोज इच्छा होईल की 2 लेवल 3 लेवल करायची त्यांनी पण रेकीचे साधक झाल्यानंतर समोरच्याने रेकी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि रेकी फुकट कोणाला द्यायची नाही. बरोबर. रेकी आपण आपल्या घरातल्यांना देतो इतपत ठीक आहे, पण त्यांना पण सांगायचं की मी तुला रेकी दिल्याबद्दल फुल ना फुलाची पाकळी. जसं की आपण सपोज एखाद्या लेडीज आपल्या नवऱ्याला हिलिंग देतात, बरोबर. तर त्यांना सांगायचं तुम्ही एखादा मला गजरा आणून द्या. बरोबर. आपल्या मुलाला हिलिंग देतायत तर त्याला सांगायचं तू मला एखादी कॅडबरी आणून दे. बरोबर. म्हणजे त्या रेकी बदल्यात मोबदल्यात तुम्हाला काहीतरी त्या व्यक्तीने दिलं पाहिजे. मला एक बोलायचंय. बोला मॅडम. फ्री मध्ये द्यायचं नाही बोलता मग. हॅलो. हा बोला. फ्री मध्ये द्यायचं नाही म्हणता मग तुम्ही आम्हाला फ्रीज देताय मग ह्याच्या बदल्यात आम्ही नाही पण. मॅडम नाही, ऐकून घ्या. मी तुम्हाला फ्री काय देतेय ही पूर्ण इन्फॉर्मेशन देते. अच्छा. रेकीचे तुम्ही युट्यूबवर किती पण व्हिडिओ ऐका, किती पण अच्छा. ऐका, अगदी लास्ट पर्यंत सगळे जण बनवतात व्हिडिओ, सगळं ऐका तुम्ही. पण जोपर्यंत तुम्ही दीक्षा घेत नाही तोपर्यंत ती रेकी आपल्यामध्ये, आपण ते रेकीचे साधक चॅनल जसं आपण बोलतो मेडिएटर अच्छा. युनिवर्स आपल्याला बनवतो. जोपर्यंत आपण कोणाकडून दीक्षा घेत नाही, मी असो कोणी दुसरे असो, जिथे तुम्ही शिकला आहात तुम्हाला त्यांचं आवडलं असेल, कनेक्शन झालं असेल कुठून पण, जोपर्यंत तुम्ही एखाद्या गुरूंकडून शिक्षा घेत नाही, दीक्षा, शक्तिपात म्हणतात त्याला, अट्युनमेंट म्हणतात.
ते अच्छा. घेत नाही तोपर्यंत आपण रेकीचा योग्य प्रकारे उपयोग करू शकत नाही. अच्छा. आणि रेकी लेवल 1चं प्रशिक्षण तर मी मोफत देणार आहे. आज पहिल्याच दिवशी मी कन्फर्म करते, कारण माझ्या 2-3 बॅच मध्ये असा खूप गोंधळ झाला आणि फक्त ₹251 साठी एका लेडीजने गोंधळ केलेला. पण मी तिच्याबरोबर काही आर्ग्युमेंट केलं नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला नाही द्यायचे नका देऊ. 251 ने मी एवढी मोठी होणार आहे का? नाही मॅडम, मला द्यायची काय इच्छा आहे गोष्टी पण. होणार आहेत नाही. मग ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला ही जी माहिती देणार आहे ना 5 दिवस, ती पूर्णपणे मोफत आहे. पण ज्यांना इच्छा आहे की हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये आणून आपलं आयुष्य बदलायचं आहे सकारात्मक पद्धतीने, त्यांनी अगदी दीक्षा घेणार आहेत. मग 251 त्यांच्यासाठी जास्त असणार आहेत का? नाही. तर पुढे अजून त्या लोकांना सपोज ज्यांना वाटलं की मला या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, अच्छा. तर ते लोक रेकी लेवल 2 पण शिकणार आहेत, 3 पण शिकणार आहेत. ती पुढची गोष्ट आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी अगदी 5 दिवसाचे सेशन ऐका. याच्यामधून तुम्हाला काय काय मिळतं ते भरभरून घ्या. रेकी लेवल 1 ची दीक्षा घेऊन तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला वाटलं मला आता एवढं नाही घेता येणार आहे रेकी 2चं आणि 3चं प्रशिक्षण, मी तेवढी कॅपेबल नाही आता, त्यांनी नंतर पण जॉईन करू शकतात. आपले क्लासेस तर चालूच राहणार आहेत, बरोबर की नाही? हो. पण तुम्हाला एवढंच सांगते की 5 दिवसाचं आपलं हे जी माहिती देणार आहे ते सर्वांनी डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या की ही माहिती पूर्णपणे फ्री असणार आहे. त्याचा एकही पैसा घेतलेला नाही. फक्त जे कोणी माझ्याकडून अटेनमेंट घेतील, दीक्षा घेतील, शक्तिपात घेतील, त्यांना फक्त ₹251 द्यायचे आहेत अटेनमेंटच्या आधी. आणि आपली अर्ली मॉर्निंग आपले 5 दिवसाचे सेशन झाले की आपली सकाळच अटेनमेंट होणार आहे 5 वाजता. आता पहाटे ज्या 5. लोकांना 5 वाजता, ज्या पहाटेच्या. लोकांना आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, आरोग्य प्रदान करायचं आहे, ते लोक 5 वाजता उठणार आहेत. बरोबर? जरी मे महिना असला तरी. बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट, त्यांनी अटेनमेंट घेतल्यानंतर त्यांची प्रॅक्टिस चालू करायची आहे आणि आपला 6वा दिवस पण आपण सेशन घेणार आहोत की अच्छा. रेकी अटेनमेंट घेतल्यानंतर ती आपल्यावर कशी काम करते हे पाहण्यासाठी. हो. बरोबर? 6वा दिवस पण आपण क्लास घेणार आहोत. शक्तिपात झाल्यानंतर सकाळी आपण दुपारी याच टायमाला 4 ते 5 ला आपण परत क्लास घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत ही शक्ती आपल्यामध्ये कशी काम करते, ही ऊर्जा आपल्यामध्ये कशी काम करते. बरोबर? चालेल. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे. आपला हो, इतिहास अर्धवट राहिला आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसुईन पर्यंत आली आहे. त्याच्यानंतर त्यांनी थोडक्यात तुम्हाला सांगते, तुम्हाला आज उद्या प्रश्न आले तर तुम्ही मला अगदी विचारू शकता. डॉक्टर मिकाऊ उसुईंनी नंतर चिजुरो हयाशी यांना ग्रँड मास्टर केलं. त्यांनी हवायो तकाता यांना केलं. हवायो तकाता या कॅन्सरने खूप ग्रस्त होत्या. 1900 चा जन्म होता त्यांचा. 30 वर्षानंतरच त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांना आपण म्हणतो ना अंतरप्रेरणा, इंट्युशन पॉवर काही लोकांना असतात बघा. काही वाईट घडणार असतं त्यावेळेला पण इंट्युशन पॉवर येतात आणि काही चांगलं घडणार असतं त्यावेळेला पण येतात. तशीच त्यांना अंतरप्रेरणा झाली की मी माझं जे स्वतःचं आरोग्याचं कॅन्सरचं जे डॉक्टरचं हे आहे ते मी जपानमध्ये जाऊन घ्यावं. त्याचं रेकीने हील करावं ह्या कॅन्सरला. तर त्या गेल्या. शिजुरो हयाशींनी त्यांना हिलिंग केलं. त्यांच्याबरोबर सगळं व्यवस्थित त्यांना हील केल्यानंतर त्या स्वतः रेकी ग्रँड मास्टर झाल्या आणि त्यांच्यानंतर आपल्यापर्यंत ही रेकी प्रसारित होत गेली. आता रेकी सर्वत्र पसरलेली आहे. खूप जण ग्रँड मास्टर आहेत. आपण मोजू शकत नाही इतकी लोक आहेत. तर हा झाला इतिहास. तर आपल्याला फॉरगिव्हनेस मेडिटेशन घ्यायचंय. अजून आपल्याकडे आहेत 20 मिनिटं. तर फॉरगिव्हनेस मेडिटेशन का घेतात सगळेजण? आता बघा, मी जर सुरुवातीलाच फॉरगिव्हनेस मेडिटेशन मध्ये इंटर केलं असतं, चालू केलं असतं, तर सगळ्या जणांमध्ये हा प्रश्न आला असता, अरे आम्ही रेकी शिकायला आलोय. ते तर राहिलं बाजूला. रेकी काय आहे ते सांगायचं बाजूला राहिलं आणि मॅडम हे भलतंच काय सांगतायत आम्हाला, बरोबर? म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा रेकी काय आहे, रेकीचा इतिहास सांगितला आणि आता आपल्याला फॉरगिव्हनेस मेडिटेशन करायचं आहे.
तर फॉरगिव्हनेस मेडिटेशन असं आहे की आपण एखाद्याबद्दल राग असतो आपल्या मनामध्ये, बरोबर? तर आता सगळ्यांकडे वही पेन असेल, सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांचा राग येतोय आपल्याला त्यांची नावं लिहायची. विद्या मॅडम तुम्ही पण सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी करा ही. ज्यांचा आपल्याला राग येतोय ना त्यांची नावं लिहायची. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी पण असं तिळपापड म्हणतो ना आपण, पायातली आग मस्तकामध्ये जाते आपल्या, असं. आणि लिहिल्यावर मला एक चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा की डन म्हणून. ओके ओके विद्या मॅडम. ओके, मला सांगा बरं कोणाच्या लिस्ट मध्ये किती किती जण आहेत. सुरेखा मॅडम कॅमेरा बंद का आहे? चालू करा, बघा किती छान छान बसलेत सगळे. तुम्ही पण चालू करा. जर कामाला असेल तर अगदीच राहू दे, कामात असाल तर, पण घरी असाल तर करा चालू. भावना मॅडम, बबिता मॅडम, किती जण आहेत प्रत्येकाच्या लिस्ट मध्ये? विद्या मॅडम तुमच्या लिस्ट मध्ये किती आहेत? स्पेसिफिक नावं नाहीयेत, तर एक तरी थॉट अंदाजे प्रोसेस. आकडा सांगा. हा, अंदाजे आकडा सांगा. जी थॉट प्रोसेस आपण म्हणतो ना, जसं विरोधी पक्ष आणि विपक्ष आणि पक्ष असं, हा तसं हा, एक थॉट प्रोसेस आहे ओके बबिता त्याच्यापेक्षा मॅडम. थोडस हे. ओके, म्हणजे म्हणजे अध्यात्मात ज्यांचा अध्यात्मात हे नाहीये बा, रस विश्वास नाहीये नाही, त्यांना. हा. किंवा नाही एक नाही, म्हणजे फॉल्स अध्यात्म तुम्हाला असतो. कोणाची चीड येते असे कोणी आहेत का? नाही, तसं नाही काही. तसं कोणी राग. नाही, कारण तुम्ही आध्यात्मिक आहात, करता म्हणजे, म्हणून साठी असेल कदाचित, बरोबर? नमस्कार हो. सुरेखा मॅडम. पूजा मॅडम तुमच्या लिस्ट मध्ये माईक अनम्यूट करून बोला. 3 आहेत. व्हेरी गुड, कमी आहेत. छाया मॅडम अनम्यूट करा ना माईक मॅडम. कोणीच नाहीये? कोणीच नाही, व्हेरी गुड. रेकी झालंय का तुमचं? 2, 3 सगळं झालेलं आहे रेकी रेकी लेवलवर? नाही झालंय, पण हा, माझं हो ओपनो ओपनो झालंय. हो व्हेरी गुड, कौतुक आहे तुमचं. सुरेखा मॅडम तुमचे किती आहेत? लिहिलेत का तुम्ही नावं? जी चीड येतं, ज्या व्यक्तींचा चीड येतो. माईक माईक म्यूट आहे, माईक अनम्यूट करा. स्पीकरवर क्लिक करा, एकदाच करा. वंदना मॅडम तुम्ही बोला तोपर्यंत. माईक अनम्यूट करून बोला. बरं राहू दे मॅडम, नाहीतर उगाच मीटिंग लिव्ह होईल. सुरेखा मॅडम राहू दे, मेसेज चॅट करून लिहिलात तरी चालेल. तुम्ही रेवती मॅडम, शरयू मॅडम किती जण आहेत? 3 माझे 3 पण 3. 3 3. ओके, वंदना मॅडमचे 5 जण आहेत. ओके, मग आता ही नावं लिहिलेली आपल्याला फ्रेम करून आपल्या घरामध्ये हे करायची आहेत. फ्रेम बनवायची आहे मस्तपैकी, आणि आपल्याला वॉलला, एका भिंतीला आपल्याला नेहमी दिसतील असे ठेवायचे आहेत. कोण करेल का असं? नाही. कोण करेल? नाही मी करणार. नाही. कारण त्या व्यक्तींची नावं घेतल्यानंतर आपल्याला एवढी चीड येते, तर आपण ते काम करू का की त्याला मस्तपैकी लॅमिनेशन करून आपल्या भिंतीवरती, वॉलवरती मस्तपैकी हँगिंग करायचं? तर नाही करणार, कोणीच नाही करणार. म्हणून आपल्याला हे करायचं आहे. काय तर फॉरगिव्हनेस.
फॉरगिव्हनेस मध्ये इतकी ताकद आहे. आणि आपण हे कोणासाठी करायचंय तर त्या व्यक्तींसाठी नाही करायचंय, तर आपल्या स्वतःसाठी करायचंय, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी करायचंय. आता मला सांगा, इथे लिहिलेल्यांपैकी ज्यांची 5 नावं आहेत, 3 नावं आहेत, खूप छान, खूप सुंदर, कमी आहेत सगळ्यांचा रेशो. काही लोकांची तर 12-12, 13-13ची लिस्ट असते. बरोबर. इथे सगळे जण आलेले आहेत, ते खूप सुंदर, छान वाटलं मला सगळ्यांकडे बघून पण, की सगळ्यांची नावं कमी आहेत. 6 निवेदिता मॅडम. ओके ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. आता मला सांगा, या व्यक्तींना माफ करायला सगळेजण रेडी आहेत का? अरे पण तुम्हाला तर चीड येते ना त्या लोकांची, मग माफ कशाला करणार तुम्ही? आपल्या चांगल्यासाठी, आपलं चांगलं होणार आहे म्हटल्यावर करावंच लागलं ना. अरे वा, व्हेरी गुड. काय छान आन्सर आहे. तर तेच करायचंय आपल्याला. बघा, काही लोकांमध्ये ना इतका तिरस्कार असतो ना आपल्याला एखाद्या प्रती, की आपली प्रगती खुंटते त्याच्यामुळे. आपल्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतो आपण, अडथळे निर्माण करतो. आपली प्रगती तिथे थांबते. म्हणजे काही लोक बघा, ज्यांचा आपल्याला राग येतोय ना, ती लोक एकतर आपल्यापेक्षा पुढे असतील, त्यांनी लेट गो केलेलं आहे सगळ्या गोष्टी, बरोबर, किंवा आपल्यापेक्षा मागेही असतील काही केसमध्ये. तर जे पुढे असतील त्यांचे कदाचित कर्म गेल्या जन्मीचे चांगले असतील, म्हणून साठी ते आपल्या पुढे आहेत. आणि जे मागे असतील कदाचित त्यांचा कर्मा अजून बॅलन्स व्हायला टाइम आहे. बरोबर. आपण आपला कर्मा का खराब करायचा? बरोबर. आपण जर आज त्यांना, आपल्याला कोणाला त्यांना जाऊन की बाबा रे मला क्षमा कर, हा अशा केसमध्ये की ते आपल्या रिलेटिव्ह मध्ये आहेत, जर आपल्याला असं वाटतंय की हा व्यक्ती महत्वाचा आहे माझ्यासाठी, रिलेशन महत्वाचं आहे, तर आपल्याला अगदीच तुम्ही फोन करा एखादा. खूप जरी प्रॉब्लेम असेल ना तरी फोन करा एखादा, की बाबा रे आपलं जे आपल्यामध्ये भांडण झालंय त्याच्याबद्दल काही न बोलता असाच फोन करा, की काय आहे, कसं आहेस, काय ग तू कशी आहेस, बरोबर, जे कोणी असेल ते. आणि समोरचा व्यक्ती आपल्या प्रश्नाला आन्सर तर करणारच आहे. तुमचा फोन गेला तो व्यक्ती बोलणार आहे. आणि जरी नाहीच बोलला, त्या ऍटिट्यूड मध्ये राहिला, तर आपल्याला एक समाधान राहील की बाबा मी प्रयत्न केला होता, की आमचं रिलेशन चांगलं व्हावं यासाठी, पण या उपर त्या व्यक्तीची मर्जी. आणि जे लोक आपल्याला नकोच आहेत त्या लोकांना क्षमा करायची आहे. क्षमा करायची, ते हळूहळू आपल्या आयुष्यातून निघून जाणार. आपल्याला तुम्ही क्षमा ध्यान ज्या दिवसापासून करायला लागाल ना, त्या दिवसापासून तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल, आता तुम्ही आज कराल, मी आज सांगते म्हणून आज कराल, पण तुम्ही उद्या जरी 10 मिनिटं काढून ते क्षमा ध्यान कराल रात्रीच्या वेळेला, तरी सुद्धा तुम्हाला फरक कळणार आहे की हळूहळू त्या व्यक्ती आपल्या डोक्यातून डिलीट होत जातात. आणि आपला कर्मा हळूहळू बॅलन्स व्हायला सुरुवात होते. आपल्या कामामध्ये जे पण अडथळे येत असतात ते पण हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. फॉरगिव्हनेसचं, क्षमाध्यानचं खूप मोठं महत्व आहे. क्षमादान द्या आणि क्षमादान घ्या. आता एखाद्या वेळेला आपली पण चुकी होते, त्यावेळेला आपण कधी कधी इगो आडवा येतो बघा, की मी कशी काय माफी मागू. कधी कधी आपण पण आपल्या तोंडून काहीतरी अपशब्द बोलून जातो समोरच्याला, बरोबर. भांडणामध्ये रागाला डोळे असतात का, म्हणून रागामध्ये बोललेला प्रत्येक शब्द हा बाणासारखा, म्हणून साठी आपण बोलतो. शब्द हे तलवारी सारखे असतात, धार असते त्याला, म्हणून बोलताना जपून बोलावेत. कधीतरी आपल्या पण तोंडातून असं एखाद्याला शब्द गेला असेल, वाईट आपण दुखावलं असेल त्याचं मन, तर त्याची माफी मागायची. तर सगळेजण रेडी आहेत ना मेडिटेशन साठी? आपल्याला मेडिटेशन पहिल्याच दिवशी इतकं फोकसफुल होणार नाहीये, तरी पण आपण एक प्रयत्न करायचा आहे की आपलं मेडिटेशन कितपर्यंत होतंय, आपलं व्हिज्युअलायझेशन कितपर्यंत आपण करणार आहोत, याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बरोबर. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत, जे काही कामामध्ये आहेत, त्यांनी नक्की आज रात्री हा व्हिडिओ शेवटपर्यंत, ज्या मिनिटाला आपलं मेडिटेशन चालू होतंय ते मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. तर सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या आणि एका शांत ठिकाणी मस्तपैकी बसा. अजिबात तुम्हाला कोणी
गडबड करायला नको आजूबाजूला. आता आपण एक छान मेडिटेशन करणार आहोत. सगळे विचार बाजूला ठेवायचे आहेत. आणि या मेडिटेशनची जादूचं मी एक तुम्हाला नंतर उदाहरण पण सांगणार आहे. एखादी गोष्ट पण आपण घेऊया. पण इथे एवढे छान सुंदर माणसं आहेत की ते सगळेजण तयार झाले मेडिटेशन करायला आणि सगळेजण माफी करायला तयार झाले आणि माफी मागायला पण तयार झाले. त्यामुळे तुमच्या सर्वांचं कौतुक आहे. हलके डोळे बंद. पाणी पिऊन घेतलंय सगळ्यांनी? डोळे हलके बंद करायचे. कॅमेरा मोबाईल असेल तर समोर सेट करा तुमच्या. व्हेरी गुड. सगळे डोक्यातले जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार आहेत ते सगळे बाजूला ठेवायचे आहेत. पूर्णपणे बाजूला ठेवायचे आहेत निगेटिव्ह विचार. बरोबर. आणि फक्त जे काही आपण गाइडेड मेडिटेशन करणार आहोत, जे काही मी बोलणार आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून फक्त ते आपल्या आज्ञाचक्रामध्ये, शिवनेत्र जिथे असतं आपल्या 2 भुवयांच्या मध्ये कल्पना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्त ताण द्यायचा नाही कल्पना शक्तीला. फक्त थोडं फोकसफुली व्हिज्युअलायझेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. रेडी? सगळ्यांनी परमेश्वराला प्रार्थना करा. जे पण तुमचे इष्टदैवत आहेत त्यांना प्रार्थना करा. त्यांना बोला की माझं हे फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन खूप छान पद्धतीने होऊ दे. त्यासाठी तुम्ही मला मदत करा. येणारा श्वास लक्ष द्या. येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्याला डीप ब्रीथ करायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वासांमुळे आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. श्वासांमुळे आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. व्हेरी गुड. थँक्यू. खूप छान. आता आपण ज्या जागेवर बसलो आहोत त्या जागेवर बसूनच कल्पना शक्तीतून क्षमा ध्यान करणार आहोत, ज्याला आपण म्हणतो फॉरगिव्हनेस मेडिटेशन. सुरेखा मॅडम परत दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. लक्ष केंद्रित करण्याचा छोटासा प्रयत्न करा सगळ्यांनी. त्यातून तुम्हालाच कळणार आहे की आपल्याला काय अनुभव येणार आहे. आता ज्या जागेवर तुम्ही बसला आहात त्या जागेवरून तुम्ही हळूच उठत आहात आणि तुमच्या दरवाजाकडे गेलेले आहात. ज्या जागेवर तुम्ही बसला आहात तिथून हळूच उठून तुम्ही तुमच्या दरवाजाकडे गेलेले आहात. आता तुम्ही तुमचा दरवाजा उघडला आहे. अरे वा, बघताय तर काय, घराबाहेरच गालिचा अंतरलेला आहे. त्या गालिच्यावर फुलांनी तुमची पायवाट सजवलेली आहे. गुलाबाची फुलं आहेत. वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. खूप सुगंध येत आहे आणि तुमची पायवाट सजवलेली आहे. तुम्ही तिथून पुढे 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 चालत गेलात आणि तुमच्या
गेट जवळ येऊन उभे राहिला आहात. आता तुम्ही तुमच्या गेट जवळ जिथून तुमचा प्रवास चालू होणार आहे तिथे उभे राहिला आहात आणि तुमच्यासाठी एक 4 चाकी गाडी फुलांनी सजवलेली तुमच्यासाठी तिथे उभी आहे. अरे बघताय काय? तुमचीच वाट बघते ती गाडी. ती 4 व्हीलर गाडी तुमचीच वाट बघत आहे. कल्पना करा, ती गाडी तुमच्या आवडीमध्ये कोणती पण असू शकते. कोणत्या पण ब्रँडचं नाव तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. ती गाडी अगदी फुलांनी सजवलेली आहे आणि त्या गाडीत तुम्ही आता बसत आहात. तुमचं मन एकदम प्रफुल्लित झालं आहे. तुमचं मन एकदम प्रफुल्लित झालं आहे. आता तुमचा प्रवास चालू झाला आहे. आता तुम्ही प्रवास चालू केला आहे. वाव, किती सुंदर! एका सुंदर बगीच्यामध्ये तुम्ही एंट्री केलेल्या आहात. तुमच्या दोन्ही बाजूला फुलांनी, वेगवेगळ्या रंगबिरंगी फुलांनी, वेगवेगळ्या फळांनी सजलेला बगीचा तुम्हाला दिसत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट बघून आनंदित होत आहात. फळांना बघून, फुलांना बघून, तिथले पक्षी सुंदर, त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट सगळं काही तुम्ही आनंदाने ऍक्सेप्ट करत आहात. ते सगळं बघून तुमचं मन प्रफुल्लित होत आहे. आता तुम्ही त्या गाडीतून उतरलेले आहात आणि समोर बघताय तर काय, एक मोठं ध्यान केंद्र तुम्हाला दिसत आहे. ते ध्यान केंद्र इतकं शांत आहे, इतकं शांत आहे की सुई पडली तरी त्याचा आवाज येईल. आता तुम्ही त्या ध्यान केंद्रामध्ये एंट्री केलेले आहात आणि तुम्हाला एक आसन ठेवलेलं दिसत आहे. लाल कलरचं आसन आहे. अरे बघताय काय? तुमच्यासाठीच आहे ते. घ्या ते आसन आणि तुम्ही त्या आसनावर बसला आहात. आता तुमचं क्षमा ध्यान मेडिटेशन चालू होत आहे. आता तुमचं क्षमाधान मेडिटेशन चालू होत आहे. आता विचार करा, आपल्या आयुष्यातील गेली 5 वर्ष. तुम्ही आता ज्या वयाचे आहात त्या वयापासून 5 वर्ष मागे जा आणि त्या प्रत्येक वर्षामध्ये तुमच्यासोबत ज्या ज्या वाईट घटना घडल्या आहेत त्यांना व्हिज्युअलाइज करा. कल्पना करा त्या वाईट गोष्टी, ज्यांनी ज्यांनी तुमची मनं दुखवली आहेत त्यांना आठवा. ते आठवून तुम्ही त्या व्यक्तींना क्षमा करा. क्षमा करा आणि त्यांना म्हणा, जर तू त्या वेळेला माझं मन दुखवलं नसतंस तर आज ही माफी मी तुला दिली नसती. तू माझं मन दुखवलंस त्यासाठी पण तुला धन्यवाद. मी आज तुला तुझ्या कृत्यासाठी माफ करत आहे, माफ करत आहे, माफ करत आहे. मी तुला त्या कृत्यासाठी माफ करत आहे, माफ करत आहे, माफ करत आहे. आता त्याच 5 वर्षात ज्या लोकांनी तुमच्यासाठी सगळं केलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा रोल आहे, ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी खूप काही केलं आहे, तुम्हाला भरभरून दिलं आहे, त्या व्यक्तीचे आभार माना. तो प्रत्येक चांगला प्रसंग आठवा आणि तुमच्या चांगल्या पाटीवर तो लिहून ठेवा आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो कायमस्वरूपी साठवून ठेवा आणि त्या व्यक्तीचे आभार माना की तू मला सगळं जे मला पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये ते तू मला दिलंस, त्यासाठी तुझे आभार. तुझ्यामुळे माझं आयुष्य इतकं छान झालं आहे
त्यासाठी तुझे आभार, आभार, आभार. आता अजून आपला प्रवास चालू आहे. आता ह्या 5 वर्षाच्या आधीचा काळ घ्या. ह्या 5 वर्षाच्या आधीचा काळ 10 वर्षापर्यंतचा घ्या. 10 वर्षापर्यंतच्या मागील काळामध्ये तुम्ही जात आहात. आणि इथे पण आपल्याला ज्या लोकांनी आपली मनं दुखवली आहेत, ज्या व्यक्तींनी आपली मनं दुखवली आहेत, त्यांना माफ करा. माफ करा त्या व्यक्तींना ज्यांनी तुमची मनं दुखवली आहेत आणि माफी मागा त्या व्यक्तींची ज्यांची तुम्ही मनं दुखवली आहेत. आणि जे चांगले प्रसंग आहेत ते साठवून ठेवा आणि त्यासाठी आभार व्यक्त करा. जे चांगले प्रसंग आहेत ते साठवून ठेवा आणि आभार प्रदर्शन करा. आभार व्यक्त करा. आता तुम्ही एंट्री केली आहे तुमच्या शाळा कॉलेजच्या लाईफमध्ये. प्रत्येकाचं एज वेगवेगळं आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या एज नुसार शाळा कॉलेजच्या लाईफमध्ये एंट्री केलेली आहे. किती छान होते ते दिवस. मैत्रिणींच्या गप्पा, मैत्रिणींनी केलेली मस्करी, ते छोटे छोटे वादविवाद किती छान होते. किती निरागस होतो आम्ही. कसलीच अपेक्षा नव्हती, जबाबदारीचं ओझं नव्हतं. किती छान होते ते दिवस. त्या दिवसांना उजाळा द्या. आणि त्या दिवसांमध्ये पण जर कोणी तुमचं मन दुखवलं असेल तर त्यांना माफी करा. माफ करा त्या व्यक्तींना. तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल तर माफी मागा. आणि ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या तुमच्या माइंडमध्ये कायमस्वरूपी एका कोपऱ्यामध्ये साठवून ठेवा. आता आपण आपल्या बालवयात चाललो आहोत. आई वडील, आपल्या आई वडिलांना व्हिज्युअलाइज करा. कल्पना करा. किती छान होते ते दिवस. जे मी मागत होते ती माझी आई आणि माझे वडील मला देत होते. अगदी कसलीच चिंता नव्हती. कसलंच ओझं नव्हतं. काहीच जबाबदाऱ्या नव्हत्या. फक्त आणि फक्त मस्ती होती. फक्त आणि फक्त चैतन्य होतं त्या दिवसांमध्ये. धन्यवाद करा त्या आई-वडिलांचे. धन्यवाद करा त्या आई-वडिलांचे. इतका छान जन्म त्यांनी आपल्याला दिला आहे. धन्यवाद करा त्या आई-वडिलांचे ज्यांनी इतका छान जन्म तुम्हाला दिला आहे. कोणाला रडावंसं वाटेल तर रडा. कोणाला हसू येत असेल तर हसून व्यक्त व्हा. तो मायेचा हात तुमच्या डोक्यावरून फिरत आहे. तुम्ही आई-वडिलांच्या कुशीत गेला आहात. काही चुका झाल्या असतील तर तुम्ही आई-वडिलांची माफी मागा. आणि जर आई-वडिलांच्या पण तुम्हाला वाटत असेल की काही चुका झाल्या आहेत तर त्यांना माफ करा. माफ करा. आणि त्या सुंदर आठवणी तुमच्या एका मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवा. त्या सुंदर आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवा. आता तुमचं क्षमा ध्यान संपलेलं आहे. तुम्ही हळूच त्या जागेवरून उठला आहात. आणि तुमचा परतीचा प्रवास आता चालू होणार आहे. तुम्हाला इतकं छान वाटत आहे. तुम्ही आता एक
कोरी पाटी तुमच्या सोबत घेऊन निघाला आहात. तुम्ही एक कोरी पाटी तुमच्या सोबत घेऊन निघाला आहात आणि तुम्ही आता तुमच्या ज्या ध्यानाच्या जागेवर बसला आहात तिथपर्यंत खूप आनंदाने, खूप सकारात्मकतेने, खूप हसत, खूप शांत मनाने पोचलेला आहात. तुमचा येण्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. सर्वांनी तुमच्या ज्या देवाला प्रार्थना केलेली होती, ज्या इष्ट देवांना, ज्या कुलस्वामिनीला प्रार्थना केलेली होती की हे माझं मेडिटेशन व्यवस्थित होऊ दे, त्यांना प्रणाम करा आणि डोळे उघडण्याची घाई करू नका. तुमचा वेळ घ्या आणि हळूहळू परत या आणि पूर्ण ऊर्जा आपल्या बॉडीवरती ग्रहण करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पूजा मॅडम आणि रेवती मॅडम हळूवार परत या. हात रब करा आणि पूर्ण ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर, बॉडीवर घ्या. थँक्यू सो मच मॅम. वंदना मॅम, थँक्यू. कसं वाटलं? झोप लागली का कोणाला? व्हिज्युअलायझेशन होत होतं व्यवस्थित? हा पूजा मॅडम, माईक अनम्यूट करा. चालेल. हो हो. छान वाटलं. व्हिज्युअलायझेशन होत होतं कल्पनाशक्तीमध्ये? हो हो. कोणाला रडू आलं का? आई वडिलांना बघितलं का सगळ्यांनी? आलं सुरेखा मॅडमना रडू? मला पण आलं. वाटतं जेव्हा आपण फिलिंग म्हणजे खूप असं लक्षपूर्वक करतो ना एखादी गोष्ट, त्यावेळेला खरंच जाणवतं. होतं तसं. तर आजचा सेशन आपण इथेच संपवूया. या सुंदर मेडिटेशन नंतर जर कोणाला झोपायचं असेल अर्धा तास तर झोपू शकता. छान झोप लागेल. हा, आणि आपण आज काय शिकलोय त्याच उत्साहाने आपण उद्याचा टॉपिक पण शिकणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी मला 1 तास इतकं छान सुंदर रित्या प्रोत्साहन देऊन ऐकून घेतलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे एकदा खूप खूप आभार. तुमचे पण मॅडम खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू थँक्यू. थँक्यू, थँक्यू. तुमचे पण आशीर्वाद माझ्यावर राहू देत. उद्या काय? बरोबर न चुकता 4 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. हो ओके? मॅडम. हो लिंक आपली सेम असणार आहे. हो. बाय बाय. जय श्री कृष्ण.